पहिल्याच नाटकात मला बेस्ट डिरेक्टर मिळालेलं. अरे वा. तसं पहिला सिनेमा केला तेव्हाही बेस्ट डिरेक्टर नॅशनल अवॉर्ड मिळालं. काय करायचा हा प्रश्न होता आणि असे 3-4 दिवस चालू म्हणजे त्या गोष्टीला झाले आणि मी अचानक ऑफिसमध्ये गेलो आणि समजलं की मला त्यांनी कामावरून काढून टाकले. दशावतार तर मी अगदी लहानपणापासून पाहिलंय. हो. कारण मी मुळात हार्डकोर कोकणी माणूस आहे. आज मालवणी भाषा दिवस आहे आणि मला माझ्या भाषेवरती अभिमान तर आहे पण माझही आहे. त्या तळ कोकणातल्या मातीत जिथे माझं मूळ आहे तिथे इतक्या गोष्टी आहेत की त्याच्यावरती सिनेमे केले तरी माझं आयुष्य पुरणार नाही. एवढ्या गोष्टी. बरेच जण मला विचारतात की मालवणीत का केलं, मग का मी विचारतो का नाही करायचं. नमस्कार. एनपी क्रिएशन प्रस्तुत गप्पा टप्पाच्या एका नवीन भागात मी निलेश परब तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण भेटणार आहोत अभिजित वारंग यांना. ते एक उत्तम लेखक दिग्दर्शक आहेत. त्यांनी आतापर्यंत धुमशान, पिकासो, पिकोलो यासारखे चित्रपट दिग्दर्शित केले. तर आज आपण त्यांच्याकडून त्यांच्या आतापर्यंतच्या जीवन प्रवासाबद्दल बऱ्याचशा गोष्टी जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू. सर, इंडस्ट्रीमध्ये जे लोक येतात ते नॉर्मली त्यांची सुरुवात अशी होते की बरेच जण ऍक्टर बनण्यासाठी येतात. तर तुमची सुरुवात कशी झाली? माझी सुरुवात म्हणायला गेलं तर ऍक्सिडेंटली झाली. ओके. कारण माझा कॉलेज संपेपर्यंत नाटकाशी काही संबंध नव्हता. ओके. कॉलेज संपता असं झालं की मी नाटक बघायला गेलो आणि मला काही असं कुठे वाटलं नाही ऍक्टर व्हावं. पण मी त्यावेळी जबाबदारी अशी येऊन पडली की मला ते नाटक डिरेक्ट करायला लागले. अच्छा. आणि मला काही असा अनुभव नव्हता. मी कुठचं नाटक त्या आधी तेवढं पाहिलंही नव्हतं त्या तशा अंगाने. एक प्रेक्षक म्हणून पाहिलं होतं पण एक दिग्दर्शक म्हणून किंवा कलाकार म्हणून त्या हेतूने कधी कुठचं नाटक पाहिलं नव्हतं. मग मी हळूहळू तीच एक नाटकाची प्रोसेस सुरू असताना समजून घेतलं की काय असू शकतं दिग्दर्शक आणि केलं. आणि माझ्या आयुष्यात माझ्या बाबतीत या गोष्टी फार प्रभावीपणे घडल्या आहेत, ज्याचं सगळं श्रेय खरं तर मी देवाला देईन. पहिल्याच नाटकात मला बेस्ट डिरेक्टर मिळालेलं. अरे वा. तसं पहिला सिनेमा केला तेव्हाही बेस्ट डिरेक्टर नॅशनल अवॉर्ड मिळालं. हे पहिल्याच अटेम्प्ट मध्ये मिळत गेल्यामुळे तो कॉन्फिडन्स वाढला. खरं तर मी मेकॅनिकल इंजिनियर आहे, त्यानंतर मी नोकरी करत होतो. ओके. आणि नोकरी करता करता मग मी शेवटच्या वर्षाला जे कॉलेजला नाटक केलं होतं आणि त्यानंतर तशी काही घरची परिस्थिती अशी खूप समृद्ध नव्हती की ज्याच्यामुळे पूर्ण वेळ नाटक करता येईल असं काही नव्हतं. बरोबर. नोकरी करून नाटक करता करता परत तेच एक ऍक्सिडेंट असं होतं आयुष्यात की एक असं वर्ष मध्ये की 4-1 वर्ष मी नोकरी केली आणि एक सिनेमा माझ्याकडे आला असिस्टंट डिरेक्टर म्हणून पहिला. तेव्हा तू करशील कसं मला माझ्या त्यावेळीच्या बॉसने शेखर सत्तांनी विचारलं. आणि झालं असं की मी सिनेमा तर करायचं 22-25 दिवसाचं शूटिंग होतं पण तेवढी रजा मला नोकरीत मिळत नव्हती. मी परमनंट होतो, सॅलरी माझी चांगली होती, अख्खं घर माझ्यावर डिपेंड होतं त्यावेळी. बरोबर. कारण आई वडील दोघे रिटायर्ड झाले असताना. तर काय करायचा हा प्रश्न होता आणि असे 3-4 दिवस चालू म्हणजे त्या गोष्टीला झाले आणि मी अचानक ऑफिसमध्ये गेलो आणि समजलं की मला त्यांनी कामावरून काढून टाकले. कारण रिसेशनचा तो काळ होता 2008च्या दरम्यान. आणि त्यांनी मला 1 वर्षाचा पगार दिला की तुम्ही हा पगार घ्या आणि उद्यापासून येऊ नका. आता माझ्यासाठी असं झालं की वर्षभराचा पगार तर आपल्या हातात आहे आणि वेळ आहे, आता सिनेमा करू शकतो. बरोबर. तर ते ही जी काही महत्वाचे टप्पे आहेत, पहिलं नाटक, पहिलं असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम मिळणं, वर्षभराचा वर्षभराचा पगार मिळणं आणि पूर्ण वेळ मिळणं आणि नाटक करायला सिनेमा करायला संधी मिळणं. बरोबर. अशी करिअरची खरी सुरुवात झाली. आणि मग जवळजवळ 10 ते 12 वर्षाचा काळ गेला पहिला सिनेमा दिग्दर्शित करण्यासाठी. त्याच्या आधी एकदा योग आला होता पण काही कारणास्तव तो राहिला. मग एक दिवस झालं की सिनेमाची एक गोष्ट मी माझं जे मूळ गाव आहे तुळसुली तिथे जत्रेतच ती पाहिली, ती लिहून ठेवावी अशी मी प्रत्येकाला जेव्हा सांगायचो गोष्ट. सगळ्यांचं म्हणणं असायचं की ती पेपरवर उतरव किंवा लॅपटॉपवर लिहिण्याचा प्रयत्न कर. पण मला असं कधी वाटलं नाही. मी ठरवलं होतं की सिनेमा जर करणारा निर्माता मिळेल त्यावेळी ती गोष्ट मी लिहिली. आणि एका निर्मात्याने माझी गोष्ट ऐकून होकार दिला, शिलादित्य बोरा त्यांचं नाव, ज्यांनी पिकासो हा सिनेमा निर्माण केला होता. त्यांनी होकार दिल्यानंतर त्यांनी सांगितलं स्क्रिप्ट, त्यांनी मला साईन केलं. माझी गोष्ट ऐकल्याच मला साईन केलं आणि
मला स्क्रिप्ट कुठे? म्हणलो आत्ता माझ्याकडे नाहीये, मी 5-6 दिवस बाहेर जातोय, मी गावी जातोय, तिथून आलो का देईन. आणि मी गावी तर आलो होतो, पण त्या 4च दिवसात मी तो सिनेमा लिहिला आणि तो सिनेमा झाला. अरे वा. सिनेमा झाला. सिनेमाने जे काही घवघवीत यश मिळालं त्याचीच कुठेतरी ती शिदोरी घेऊन मी आता पुढे चालतो. अरे वा. आणि ही खूप मोठी गोष्ट होती, ही कोकणातील लोककला तुम्ही एका सिनेमाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावरती आणले. तर हे किती आव्हानात्मक होतं, कारण याआधी असं कोणी प्रयत्न केला नव्हता. हा नाही, आव्हानात्मक म्हणजे मी तेच म्हणतो की 2005 साली माझं शिक्षण संपलं ऍक्च्युअली कॉलेजचं आणि मी नोकरी सुरू केली. 2008 साली 8-9 साली मी पूर्ण वेळ या सिनेमा क्षेत्रात आलो. ओके. म्हणजे त्यावेळी नाटकही माझं 2010 पर्यंत चालू होतं, पण सिनेमात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून मी काम करत करत करिअरची सुरुवात केली. आणि त्या दरम्यान ह्या गेल्या 12-15 वर्षाचा जो अभ्यास होता, 12 ते 15 वर्षाचा म्हणा, त्याच्यात लक्षात आलं की दशावतार तर मी अगदी लहानपणापासून पाहिलंय. हो. कारण मी मुळात हार्डकोर कोकणी माणूस आहे. आज मालवणी भाषा दिवस आहे आणि मला माझ्या भाषेवरती अभिमान तर आहे, पण माझही आहे त्या भाषेत. बरोबर. त्यामुळे मी अख्खा एक सिनेमाही त्या भाषेत केलेला आहे, दोनशे. तर त्याकडे नंतर येऊ. पण झालं असं की अभ्यास करताना माझ्या असं लक्षात आलं, त्यानंतर मी काही वर्षांनी नाट्यशास्त्राचा एक डिप्लोमा केला होता. त्या डिप्लोमाच्या पहिल्याच लेक्चरला संदीप देशपांडे म्हणून गोवा कला अकादमीचे ते शिक्षक होते, त्यांनी असं शिकवलं होतं की दशावतार आणि यक्षगान जे कर्नाटकात होतं हे मूळ आद्य नाट्य प्रकार आहेत. म्हणजे कसं की 12व्या शतकात जेव्हा नाटक सुरू झालं जगाच्या पाठीवरती पहिल्यांदा, ते आमच्या तळकोकणातल्या वालावल गावात लक्ष्मीनारायण मंदिरात दशावतार पहिल्यांदा झाला. ह्याची रीतसर नोंद आहे. तसा तो त्याच दिवशी काही वेळेचं अंतर आहे, उत्तर कर्नाटकात एका ठिकाणी यक्षगान सुरू झालं. हे फॉर्म ऑलमोस्ट सारखे आहेत, फक्त भाषेचा फरक आहे. बरोबर. आणि ही जर आद्य कला आहे, हिला मान्यता आहे, तर ती गेली 800 वर्ष माझ्या तळकोकणातला प्रत्येक कलाकार जपतोय. बरोबर. आणि फार अवस्था तितकीशी म्हणजे काय म्हणतात त्याला, बळकट नाही, फार बिकट आहे. कुठचाही राजाश्रय दिला नाही, लोकांच्या आश्रयावरती चालणारी कला आहे. बरोबर. ही आपण नेहमी बघतोय. कर्नाटकात यावर सिनेमा खूप आधी झालाय यक्षगानावर, आणि त्यांनी तो करून डॉक्युमेंट करून ठेवलेला आहे. त्यालाही नॅशनल अवॉर्ड होतं त्या सिनेमाला. अच्छा. तर आपल्याकडचं कोण पूर्ण दशावतारावरती का सिनेमा करत नाही? कारण सिनेमे होत होते, त्याच्यात दशावतार नावापुरती वापरला जायचा. म्हणजे मुंबई पुण्यातलं जे फिल्म मेकर जायचे ते कॉमेडीचं साधन म्हणून दशावताराकडे पाहत होते. पण हे माहिती आहे सगळ्यांना, पण ते जाणीवपूर्वक कुठेतरी मागे सारलं जायचं की ते ठळक दिसू नये की दशावतार ही आद्य कला आहे. मला ह्या गोष्टीची चीड होती पहिल्यांदा. आपली लोककला जी आज जगमान्य आहे आणि तिलाच आपण नाही दाखवणार तर मग कोण दाखवणार? बरोबर. म्हणून मी तो सिनेमा करण्याचं धाडस केलं. सिनेमाचा निर्माता जेव्हा जून महिन्यात हो म्हणाला होता, माझ्याकडे वेळ फार कमी होता, कारण मला शूटिंग करायचं होतं त्यावेळी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात जेव्हा जत्रा सुरू होतं. पण काय माहिती नाही, भर पावसात आम्ही ती कथा रचली आणि भर पावसात शूटिंग केलं. आणि देवाची कृपा अशी होती की जेव्हा शूटिंग करतो तेव्हा पाऊस नसायचा, पण जे काही हिरवं कोकण त्यात दिसलं. आज त्या सिनेमाला आजही मला बरेचसे दिवसाला नाही म्हणाले तर 3-4 मेसेजेस इंस्टाग्राम फेसबुकवर असतात की सिनेमा पाहिला किंवा आमचा आवडता सिनेमा आहे, बरोबर, मराठीतला मास्टरपीस आहे, हे ते बऱ्याच गोष्टी. पण हे श्रेय त्या कलाकृतीचं असं मी म्हणेन. म्हणजे मी फक्त एक निमित्त ठरलोय त्यासाठी. पण तो सिनेमा जेव्हा तो करतानाच मला एक कॉन्फिडन्स होता की हा सिनेमा एका ठिकाणी पोहोचेल. बरोबर. की मला जे दाखवायचंय किंवा मला मी जे सांगू इच्छितोय ते त्या निमित्ताने पूर्ण होईल याची मला पहिल्या दिवसापासून गॅरंटी होती. गोष्टी तर अनेक घडल्या त्या सिनेमाच्या प्रवासात. निर्माता मिळाला सहजासहजी, सिनेमा सहजासहजी पूर्ण झाला. 1 वर्ष सिनेमाचं पोस्ट प्रोडक्शन चाललं काही कारणास्तव. की जे काही चालू होतं ते मला कधी पटायचं, काही त्यांना पटायचं नाही. मला पटलं तर त्यांना नाही, त्यांना पटलं तर मला नाही, असं करत 1 वर्षानं तो फेस्टिवल मध्ये आला. फेस्टिवल मधनं तो सगळ्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जिंकल्यानंतर रिलीजला आला आणि लॉकडाऊन झालं. आणि परत 1 वर्षांनी तो सिनेमा अमेझॉनने विकत घेऊन रिलीज केला.
आणि 19 मार्च 2021 ला सिनेमा अमेझॉनवर रिलीज झाला आणि 22 मार्चला राष्ट्रीय पुरस्कार. अरे वा. 3च दिवस. तर ते सगळे अप अँड डाऊन, ते सगळे ग्राफ मी त्या सिनेमाच्या दरम्यान पाहिलेले आहेत. तर खरं तीच मजा आहे आयुष्याची, बरोबर. की संकटही आलीच पाहिजे, ती सॉल्व्ह करत करतच पुढे जायचं. बरोबर. आणि हे त्या सिनेमाचंच मूळ बीज आहे अच्छा. पिकासोचं, की संकट तर तुमच्या समोर उभं येऊन टाकलंय, हो, तर हो. तुम्ही कसं पार करता आणि कसं तुमच्या लक्ष्याकडे पोहोचता, हाच गुरुमंत्र त्या सिनेमाचा आहे. बरोबर. आणि याआधी तुम्ही जे असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलं, तो सिनेमा कोणता होता? जोशी की कांबळे म्हणून एक सिनेमा होता, दिग्दर्शक होते शेखर सरतांडे. ओके. अमय वाघ त्या मुख्य भूमिकेत होता. अच्छा. आणि निर्माल्य म्हणून ज्यात प्रसाद ओकच होता. मधु मंगेश कर्णिकांची ती कादंबरी होती देवकी, कोकणात देवदासी प्रथेवर बेस होती. एका खोताची आणि एका देवदासी म्हणजे भावी यांची ती एक लव्ह स्टोरी, म्हणजे सायलेंट लव्ह स्टोरी म्हणून ती एक गोष्ट होती. अच्छा. तो निर्माल्य नावाचा सिनेमा. असे 2 सिनेमे मी फक्त असिस्ट केले होते अच्छा. मराठीत. ओके. आणि त्यानंतर मग माझं ऍडव्हर्टायझिंगच करिअर होतं. मी ऍडव्हर्टायझिंग मध्ये जास्त होतो, UTVत काही वेळ होतो, 3-3.5 वर्ष प्रोडक्शन मध्ये. अच्छा. आणि मग 2018ला मला पहिली संधी मिळाली पिकासो दिग्दर्शित करायची. अरे वा वा. आणि तुम्ही आतापर्यंत पिकासो, पिकोलो किंवा धुमशान सारखे चित्रपट दिग्दर्शित केले, तर तुमची दिग्दर्शनाची प्रोसेस काय असते? खरं सांगू का, मी असं काही ठरवत नाही. अच्छा. मुळात मी भारतीय सिनेमे पाहत नाही. त्याचं कारण वेगळं आहे, की असं नाही की मला वर्ल्ड सिनेमात जास्त आवडतो किंवा हॉलिवूडचे सिनेमे आवडतात. ते सिनेमे मी पाहतो फक्त टेक्निकसाठी. मी हार्डकोर टेक्निकल बॅकग्राऊंडचा मुलगा आहे. इंजिनिअरिंग केलेला, मुंबई युनिव्हर्सिटीचा मी गोल्ड मेडलिस्ट आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग. तर मला असं दिसतं, आणि हे माझ्या बॉसने पण मला सांगितलेलं तेव्हा, किंवा ज्यांच्या सानिध्यात मी सिनेमा शिक्षक होतो, की तुला भावणारी किंवा तुला दिसणारी गोष्ट तू पडद्यावर दाखवली पाहिजे. बरोबर. माझ्या तळ कोकणातल्या मातीत, जिथे माझं मूळ आहे, तिथे इतक्या गोष्टी आहेत की त्याच्यावरती सिनेमे केले तरी माझं आयुष्य पुरणार नाही, एवढ्या गोष्टी. तर त्यामुळे मी इतर सिनेमे फार कमी पाहतो. मराठी असो, हिंदी असो. साऊथचा सिनेमा जास्त मी फॉलो केलाय. काही काळ मी त्याही इंडस्ट्रीत काम केलेलं आहे, मल्याळम मध्ये. ओके. त्या टेक्निकल गोष्टींमध्ये. त्यामुळे तो मी जास्त पाहतो. पण कारण काय होतं, की मग कुठेतरी इकडचा सिनेमा पाहिल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट राहतो आणि मग तीच गोष्ट आपल्याकडनं होते. तशा टाईपची गोष्ट आपण आपल्या मातीत शोधायला लागतो, जाणीवपूर्वकरित्या बनवायला लागतो, जे ऑथेंटिक आणि ओरिजिनल आहे. जसं पिकासो ही गोष्ट मी माझ्या तळ कोकणातल्या देवळातच पाहिली होती. तुळसुली म्हणून माझं गाव आहे, लिंगेश्वर मंदिर जे आहे, लिंगेश्वर पावणा देवी, तिथं वार्षिक जो दहिकाला होता त्यात ती घडलेली गोष्ट होती. तशीच लॉकडाऊन मध्ये न्यूजपेपर मध्ये आलेली एक गोष्ट होती, सिंधुदुर्ग जिल्ह्यातली गाव पडत, ज्याच्यावरती धुमशान बेस आहे. ती गोष्ट मी अशीच रचली. एक लव्ह स्टोरी मी पाहिली होती आधी, ती लव्ह स्टोरी उचलून त्या गाव पळण्याच्या प्रोसेस मध्ये अडकवली आणि तो एक सिनेमा बनवला. पिकोलो ही गोष्ट मी कॉलेजमध्ये असताना पॉंडिचेरीमध्ये एका ठिकाणी घडली, तिथे त्या समुद्र किनाऱ्यावर. आणि ती मी बरेच दिवस फॉलो करत होतो. त्यावेळी एक नाटकही, एक एकांकिका प्रमोद शेलारने केली होती आणि ती मी पाहिली होती, प्रमोद शेलार आणि कुणाल लिमयेने, त्या पर्टिक्युलर गोष्टीवर. तिचा आधार घेऊन त्या, म्हणजे आजही पिकोलोचा कथालेखक म्हणून प्रमोदचंच नाव आहे किंवा त्याचीच ती गोष्ट आहे, किंवा कुणाल लिमयेचीच ती गोष्ट आहे. मला त्याच्यावरती बेस्ट ती गोष्ट उचलून कोकणात तो सिनेमा केला, कारण कोकणालाही समुद्र लाभलेला. असे 3 सिनेमे कोकणात आतापर्यंत, आता 4था मी करून आलोय, सोरठ म्हणून, जो ती गोष्ट कोकणातच घडते. आधी ती गोष्ट त्याचा लेखक दुसरा आहे, प्रसाद म्हणून. त्याने जी गोष्ट मला कुठेतरी असं वाटलं की कोकणात घडू शकते, म्हणून मी ती परत कोकणात देऊनच तिचं शूटिंग केलेलं आहे. तुम्हाला असे रियालिटी बेस सिनेमे करायला जास्त आवडतात? कारण तुम्ही जे आतापर्यंत सिनेमे केले ते कुठे ना कुठे काही ना काहीतरी घडतंय किंवा काही ना काहीतरी तुम्ही बघितले अशा स्टोरीवरती आहेत. तुम्ही धुमशान केलंय मालवणीमध्ये, तर ते पण एक चॅलेंजच होतं, कारण मालवणीचा ऑडियन्स नाही म्हटलं तरी थोडा लिमिटेड आहे. तर ते कसं काय तुम्ही चॅलेंज केलं? नाही, कसं, तो सिनेमा जेव्हा मी लिहिला होता ना, तर मला म्हणजे तो लिहितानाच मालवणी भाषेत लिहिला गेला. ओके. आणि मला एक असं वाटत होतं थोडं, की जेव्हा आपण इतरांना ऐकवू स्क्रिप्ट, तेव्हा कदाचित अशी मागणी होऊ शकते की आपण
हा सिनेमा मराठीत करूया. बरोबर. तर मला मला ह्याची जाणीव होती, कदाचित हे करावं लागेल. जेव्हा सिनेमा शूटिंगला आला, त्याच्या आधीच्या प्री प्रोडक्शन मध्ये आम्ही त्यावेळी आधी जीला ऐकवला होता. ओके. त्यांनाही ऐकवलं, त्यांनी भाषेबद्दल कधी आक्षेप घेतला नाही, ही भाषा नको. तर जी वरतीच गाजलेल्या 2-3 मराठी मालवणी सिरीज होत्या, बरोबर. त्याच्यामुळे त्यांनी आक्षेप नाही घेतला. आणि मी एकदा असं वाचन करत असताना माझ्या क्रू समोर मी 1-2-3 सीन नंतर थांबून असं विचारलं होतं की आपण मराठीत करूया. सगळे म्हणायला लागले नाही मालवणी. आणि माझ्या मी सोडून त्या ग्रुपमध्ये कोणच मालवणी नव्हतं. वेगवेगळ्या भाषेतले, अगदी नॉर्थ इंडियन माणसांपासून साऊथ इंडियन माणसांपासून सगळे लोक होते. त्यांना मराठी कळतं, त्यांना मालवणी भाषा कळायला लागली वाचनामध्ये. त्यांचा असा आग्रह होता की हा सिनेमा मालवणीतच झाला पाहिजे. मग माझ्यासाठी ती गोष्ट सोपी झाली. आणि माझा आत्ताही म्हणजे मला वाटतं तो पहिलाच मालवणी सिनेमा मोठ्या पडद्यावरती आला. हा पहिला मालवणी सिनेमा. पूर्ण सिनेमाची भाषा, कारण पिकासोची भाषा ही पूर्णपणे मराठी, जरी दशावतार असला तरी ती पूर्णपणे, त्याच्यात एखाद दुसरं कॅरेक्टर कुठेतरी मालवणी हेल किंवा मालवणीत बोलतं, पण ती पूर्ण मराठी स्क्रिप्ट होती. ही मालवणी जाणीवपूर्वक ठेवली, कारण मला त्यावेळीची माहिती अशी होती, त्यावेळीचा रिसर्च असा होता सिनेमाच्या वेळीचा, की ही गोष्ट जी आहे गावपळणाची, म्हणजे ज्याला आम्ही नंतर रिच्युअल लॉकडाऊन म्हणायला लागलो सगळ्यांना समजण्यासाठी, की गावपळण म्हणजे काय. लॉकडाऊन मध्येच लिहिलेली गोष्ट आहे ही गोष्ट. ही जी काही, हा जो काही इव्हेंट आहे किंवा ही घटना आहे, ही कोकण पट्टीतच किंवा या सिंधुदुर्ग जिल्ह्यातच घडते. सिनेमा आल्यानंतर बऱ्याच ठिकाणी असं मला जाणवलं की लोकांनी सांगितलं की ही संपूर्ण देशात काही काही ठिकाणी ही पद्धत आहे. अच्छा. म्हणजे गाव पळण्याची, की लोक गावातनं जंगलात जाऊन राहतात आणि लॉकडाऊन करतात 7 दिवसाचं प्रिकॉशनरी, कोणती महामारी पुढे येऊ नये 3 वर्ष म्हणून. तर ती त्या गोष्टीबाबत तसं घडलं. आणि ती भाषा फार महत्वाची, ती भाषाच त्या सिनेमाचा आत्मा आहे. बरोबर बरोबर. आणि का म्हणजे आम्ही आमच्या भाषेचे सिनेमे करू नये, इतके वर्ष आम्ही देशावरचा सिनेमा पाहिलाच आहे. आणि ती भाषा तर सगळ्यांना कळू शकते. आमची तर फार सोपी भाषा आहे आणि ऐकायला पण मधुर आहे एकदम सुंदर. आमची भाषा अशी आहे की ती त्यात दिलेली शिवी गोड म्हणून समोरचा घेतो. आणि सगळ्यात जास्त मराठी नाटकाचे प्रयोग झालेले जे नाटक आहे ते वस्त्रहरण आहे, ते त्याच भाषेत. ते त्याच भाषेत आहे. मच्छिंद्र कांबळींनी, बाबूजींनी, आज त्यांची जयंती आहे, त्यांनी 7 समुद्रापार पोहोचवलेली भाषा आहे. म्हणजे ती भाषा का, बरेच जण मला विचारतात की मालवणीत का केलं, मग का, मी विचारतो का नाही करायचं. उलट अजून आलेच पाहिजे सिनेमा मालवणीमध्ये, असं माझा आग्रह आहे. कारण आता ती भाषा सगळ्यांना कळत. हो. कारण प्रत्येक सिरियल मध्ये सुद्धा 1-2 कॅरेक्टर मालवणी असतात. ती म्हणजे ते काय होतं, ती चवीपुरती ठेवली जातात. काहीतरी एंटरटेनमेंट. ही एंटरटेनमेंटची भाषा नाहीये, त्या भाषेत साहित्य निर्माण झालेलं आहे. बरोबर. ही जरी मराठीची एक उपभाषा असली किंवा एक बोली भाषा असली तरी प्रांताप्रमाणे ती बदलली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी मालवणी ऐकायला मिळते, बोलली जाते. प्रत्येक भाषेवरती जर अगदी दक्षिणेकडे गेलात, म्हणजे सावंतवाडी, वेंगुर्ला किंवा दोडामार्गकडे, तिच्यावरती कोकणीचा प्रभाव आहे, गोव्याच्या कोकणीचा. कुडाळ मालवणच्या भाषेची एक वेगळी गोडी आहे. आणि पुढे जाऊन कणकवली, देवगड ही एक वेगळी थोडी मालवणी वेगळी, तिच्यावरती प्रभाव तो ओढ असा बानकोटी भाषेचा पण आहे वरच्या, की काही शब्द वेगळे उच्चारले जातात. अशी फार सुंदर भाषा आहे आणि ती भाषा सगळ्यांना समजते, असा ठाम विश्वास तेव्हाही मला होता, आजही आणि पुढेही राहील. हो. सर, तुम्ही सिनेमा लिहिता त्यावेळेस एक लेखक, दिग्दर्शक म्हणून तुमचं एक विजन असतं. ओके, मग तुमचं ते विजन तुम्ही तुमच्या क्रू मेंबर पर्यंत कसं पोहोचवता आणि ते पडद्यावरती कसं उतरवता? सुदैवाने आतापर्यंत म्हणजे माझे 4 मराठी सिनेमे झालेले, एक हिंदी सिनेमा झालेला आहे. माझा क्रू आतापर्यंत कायम एकच राहिलाय. हो, बऱ्यापैकी. ओके. कारण तो क्रू माझा ऍडव्हर्टायझिंग मधनच माझ्या बरोबर आलेला आहे. एडिटर असो, म्युझिक डिरेक्टर असो, इव्हन लाईट किंवा स्पॉट बॉय पर्यंतची माणसं. तर ती आमची पहिल्यापासूनची एक प्रोसेस आहे की सिनेमा सुरू व्हायच्या आधी आमचं जे वर्कशॉप होतं त्यात माझ्या स्पॉट बॉयलाही माहिती असतं की हा सीन कुठे शूट होणार आहे, कधी होणार आहे, याच्यामध्ये कोण कोण असणार आहे, किंवा हे काय कुठच्या वेळेला घडणार आहे, आणि याच्या शूटिंग मध्ये किती वेळ लागणार आहे, किती शॉट्स असणार आहेत. कारण तसं आमचं प्रेप झालेलं असतं. एकदा वाचन होतं, त्याच्याप्रमाणे मी सगळ्यांना एक
जसं शिक्षक मुलांना वर्गात शिकवतात तसं पूर्ण डिसेक्शन करून, तसं मी पूर्ण स्क्रिप्ट त्यांना डिव्हिजन करून दाखवतो की हे असं घडणार, हा सीन आपण ह्या दिवशी इतक्या वाजता इथून इतक्या वाजता ह्या ठिकाणी शूट करणार आहोत. बरोबर. कारण रेखी आमची आधी झालेली असते, त्यात प्रत्येक डिपार्टमेंटचा एक माणूस असतो. ओके. तो त्यावेळी समजवतो की असं ठिकाण आहे. जसं मी दोमचान जो माझ्या तुळसुली गावात केला, तर मला माहिती नाही एवढं गावातले प्रत्येक ठिकाणांची नावं माझ्या क्रू मेंबरला पाठ होती. अरे वा. की हा सीन ना तिथे होणार आहे, अमुक वडाच्या झाडाखाली होणार आहे, हा सीन अमुक ठिकाणी होणार आहे, ते अमुक घरात होणार, त्यांचं आडनाव काय, ते घर कोणाचं आहे, तो वाडा कोणाचा आहे. तर हे माझ्यापेक्षा त्यांना जास्त माहिती आहे. मी सांगितलं सीन नंबर 19, सीन नंबर 18, तर त्यांना ती माहिती असायचं की हे कुठे शूट होणार आहे आणि कधी होणार आहे. बरोबर सगळेजण तिथे पोहोचायचे. मग त्यांच्याबरोबर बाकीचे ऍक्टर्स जेवढे ज्युनियर ऍक्टर्स वगैरे होते ते तिथे जाऊन सगळं सेट व्हायचं आणि मग शूट करायला मजा येते. प्रत्येकाला माहितीच आहे किती कधी सुरू होणार कधी संपणार, कितपत ह्याच्यात अभिजित खेळणार आहे, किती शॉट घेणार आहे, कशाची त्याची क्राफ्टिंग कशी असेल, कारण ती ऑलरेडी आमच्या डिसाईड झालेली असायची. बरोबर. तर आतापर्यंत सगळ्या फिल्मला तीच टीम असल्यामुळे आता बऱ्यापैकी त्यांनाही माहिती आहे की हा कसं काम करतो. तर त्यांना ती तयारी आहे. तरी साधारण किती वेळ लागतो, म्हणजे प्री प्रोडक्शन, ऍक्च्युअल शूटिंग आणि पोस्ट प्रोडक्शन ह्याला साधारण किती वेळ देता तुम्ही? म्हणजे खरं सांगायला गेलं तर मी आतापर्यंत सगळे सिनेमे फास्टेस्टच केले. एक पिकासोचं तर पोस्ट प्रोडक्शन सोडता बाकी सगळे सिनेमे माझे सुरू झाल्यापासून फायनल प्रिंट निघेपर्यंत अवघे 4 महिन्यात माझी कामं होतात. अरे वा. 2021 लॉकडाऊन नंतरच्या पहिल्या वर्षात मी 3 सिनेमे केलेले एका वर्षात. अरे वा. आता मी थोडं थांबून सिनेमे करते, वर्षाला 1 किंवा मॅक्झिमम 2. तेवढा वेळ आणि आता तशी स्क्रिप्ट आहे ती, आणि लँग्वेजेस मध्ये आता जशी एक मी रोमबाट म्हणून सिनेमा करतोय जो पॅन इंडिया, म्हणजे मराठी हिंदीत तर शूटिंग त्याचं मुख्य होणार, पण तो मराठी म्हणजे मालवणी आणि साऊथच्या सगळ्या लँग्वेजेस त्याच्यात डब होणार, आणि तो पॅन इंडिया सिनेमा आहे मुख्य. त्याच्यासाठी थोडा वेळ लागतो, पण तो त्या प्रोजेक्ट वरती डिपेंड आहे किंवा त्या स्क्रिप्ट वरती डिपेंड आहे की त्याला किती वेळ लागतो. कारण जवळजवळ 2-1 वर्ष माझी रोमबाट मध्ये आता फक्त लिखाणाच्याच प्रोसेस मध्ये गेली. अच्छा. की कसं स्क्रिप्ट असायला पाहिजे. मी अनेक ड्राफ्ट त्याचे तयार केले, मलाच कधी कधी पटले म्हणून ते मी फाडून फेकून दिले. जोपर्यंत मला हवी तशी स्क्रिप्ट होत नाही तोपर्यंत मी अजूनही कायम होता. आता प्रोसेस पूर्ण झाली. अच्छा अच्छा. तर तुम्ही मगाशी म्हणाले की तुम्ही साऊथचे मूवी जास्त बघता, तर त्यामध्ये ऍक्शन जास्त असते, म्हणजे साऊथ मल्याळम सिनेमा जो आहे त्याच्याबद्दल मी म्हणेन. साऊथ इन द सेन्स तमिळ किंवा तेलुगू असं नाही म्हणणार. मल्याळम सिनेमा तुम्ही बघा, आजही तो सिनेमा बॉक्स ऑफिस किंवा पुढे OTTची काय प्राइस येईल ह्याच्यावर डिपेंडेंट नाहीये. तो सिनेमा असा की त्यांना जी गोष्ट दिसते, जो माझाही पॅटर्न आहे, जी गोष्ट मला दिसते ती तशी मी करण्याचा प्रयत्न करतो. त्यात जे सिनेमॅटिक बदल असतील ते करून, पण तो सिनेमा तसा आहे. जसं एक त्यांच्याकडे आता एक सिनेमा झालाय पार्किंग नावाचा. म्हणजे गाडी पार्क कुठे करावी, तमिळ मल्याळम दोन्ही भाषेत तो झालेला आहे. ह्याच्यावर अख्खा सिनेमा, जे भांडण आपल्याकडे रोज होतं की माझी जागा आहे, मी इथे पार्क करणार, तू नाही करायची, त्याच्यावर अख्खा सिनेमा. ती फार रिअल सिनेमे असतात, ते रिअलिस्टिक असतात की फार आपल्याला ती आपल्या आयुष्यातली रोजची गोष्ट वाटते की हे माझ्या आयुष्यातही घडतं, म्हणून तिथे ऑडियन्स फार सिनेमाला कनेक्टेड आहे. तिथे कमर्शियल नॉन कमर्शियल असा काही किंवा आर्ट हाऊस सिनेमा असा काही वेगवेगळ्या 2 इंडस्ट्री नाही, एकच इंडस्ट्री. सिनेमा चांगला किंवा वाईट दोनच याच्यावरती, आणि त्या ह्याच्यावरच तो सिनेमा चालतो. तसा इथे चालला पाहिजे असं मी खूप वर्ष आता मी बोलायचं बंद केलं. म्हणून आपला प्रेक्षकच सिनेमा बघत नाही, आणि तिथे कुठचाही सिनेमाला तर प्रेक्षक पहिल्यांदा बघतो आणि मग ठरवतो की हा चांगला आहे का वाईट आहे. आणि अजून एक आहे की प्रेक्षक गृह म्हणजे जे थिएटर्स आहेत ते तेवढेसे अवेलेबल नाही आहेत असं मला वाटतंय कोकणात, स्पेशली. कोकणात तर नाहीच. आता मालवणीत मी 3 थिएटर मध्ये होता, 3 ते 4 थिएटर. बरोबर. एक सावंतवाडीत, एक कणकवलीत, एक कुडाळात थिएटरच नाहीये, आणि मालवणला एक थिएटर आहे, आणि मग थेट रत्नागिरी जिल्ह्यात 1-2 आहेत, आणि रायगडमध्ये 1-2. बरोबर. महाराष्ट्रात थिएटर कमीच आहेत, ओव्हरऑल महाराष्ट्रात थिएटर कमी बघायला गेलं तर. त्यात महाराष्ट्रामध्ये हिंदी सिनेमेही चालतात. साऊथची एक गोष्ट वेगळी की तिथे त्यांचा सिनेमा खूप चालतो आणि तिथे हिंदी नाही चालत, कारण ते लोक पहिल्यांदा मातृभाषेला फार प्राधान्य देतात.
तिथे जर त्यांच्या भाषेचा सिनेमा असेल मल्याळम किंवा तमिळ तो आधी पाहिला जातो, मग हिंदी सिनेमा पाहिला जातो. हा फरक आहे तिथे पण. तो आपल्या इथे नाही. आपल्या इथे नाहीये. आपल्या इथे हिंदी सिनेमाचं एवढं बर्डन आहे की त्यातनं आपल्याला जागा मिळते मराठी सिनेमा, बरोबर. की बाबा त्यांचे 4 शो आहेत. आता जसं माझा एक सिनेमा पिकोलो हा मला 150 ते 200 थिएटरमध्ये रिलीज करायचा होता. पण ती तारीख माझी आधीपासूनच ठरली होती 26 जानेवारी 2023. पठाण हा होणार नाही होणार असा ह्याच्यात होता आणि तो अचानक रिलीज झाला. मला 100 ते 110 थिएटर मिळाले होते. आलं. पण ते शो असे होते की तिथे त्या थिएटर असे होते की तिथपर्यंत मराठी ऑडियन्स जाईल का ह्याचीच मला शक्यता कमी वाटत. तरी जेमतेम तो 2 ते 3 आठवडे मी चालवण्याचा प्रयत्न केला सिनेमा. म्हणजे असं नाही म्हणा की हिट आहे किंवा काय, पण बऱ्यापैकी जे पैसे इन्व्हेस्ट केले होते ते त्याच्या बुकिंग मधनं आले. कारण ते बऱ्यापैकी आतापर्यंत म्हणजे सगळ्यांचीच मेहनत होती. ऍक्टरचं इथे श्रेय आहे, माझ्या निर्मात्याचंही आहे, सगळ्या क्रूचं आहे, माझ्या एकट्याच असं मी म्हणणार. पण मुळात अशा ठिकाणी सिनेमा, आता जेव्हा मी प्रमोशन करताना माझ्या लक्षात आलं की मी अहमदनगरमध्ये 2 ते 3 ठिकाणी प्रमोशन केलं, पण तिथे थिएटरच नाही. मग मला लक्षात आलं की मी इथे का प्रमोशन करतो, जर इथे थिएटरच नाही तर इथली लोक जाणार कुठे बघायला. आजही धुमशाना सिनेमा टीव्हीवर आलाय, OTT वर आहे, सगळीकडे 3 आठवडे तो 3 ते 4 आठवडे तो थिएटरमध्ये होता. आजही इचलकरंजी आणि इस्लामपूर मधल्या 4 थिएटरमध्ये आजही आहे एक शो. थिएटर मालकाला मी सांगून थकलो की तो काढ म्हणून, पण तो म्हणतो माझ्या इथे तो सिनेमा चालतोय तर मी का काढू, आणि तुम्हाला जी काही कमाई येते ती मी डायरेक्ट देतोय. तिथे आजही सिनेमा चालतो. आज जवळजवळ 4 ऑक्टोबर 2022 ला सिनेमा रिलीज झालेला आणि आज 2024 आहे. 1.5 वर्ष सिनेमा आजही तिथे थिएटरमध्ये एक शो 6 थिएटर आहेत ती एकाच मार्गात वेगवेगळ्या ठिकाणी तिथे चालते. जर जिथे थिएटर आहे तिथे प्रमोशन आपण केलं पाहिजे. बरोबर असं. हा. आणि बाकीच्यांना नंतर कळतोच ना, आज सोशल मीडिया एवढा स्ट्रॉंग आहे की कुठच्या OTT वर येणार आहे, कुठच्या चॅनलवर येणार आहे, हे सगळ्यांना नंतर कळतच. पण मुळात जिथे तुम्हाला थिएटर पण अशा ठिकाणी मिळतात मराठी सिनेमाला की जिथे आसपास मराठी क्राऊडच नाही. बरोबर. आणि तिथे बाहेरून कोणी येऊन त्या थिएटरमध्ये सिनेमा, ते एक इक्वेशनच वेगळं आहे. ती एक वेगळीच लढाई. सिनेमा करण्यापेक्षा तिकडे जास्त कष्ट आहे. मला असं वाटतं सिनेमा मला करणं फार सोपं आहे, कारण आता मला ते जमायला लागलंय कुठे थोडंफार प्रमाणात, किंवा मी करू शकतो, किंवा तेवढा अभ्यास आपण करून ते करू शकतो चांगल्या प्रकारे सिनेमा. पण सिनेमा बनवणं हे एक स्किल आहे, त्याच्यापेक्षा जास्त स्किल आता मला असं वाटलं तो रिलीज करणं, तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं आहे. बरोबर. कारण त्यात बऱ्याच गोष्टी आहेत, बरेच अडथळे आहेत. थिएटर असेल, तुमची पब्लिसिटी असेल, तुमचा ऑडियन्स मुख्य आहे. लोक म्हणतात की ऑडियन्सलाच का नावं ठेवता तुम्ही, किंवा ऑडियन्सवरच तुम्ही सगळं. पण मी प्रत्येक सिनेमा मराठी ऑलमोस्ट बघतो मी थिएटरमध्ये बऱ्यापैकी जाऊन. बऱ्याचदा असं पण झालं की मी थिएटरमध्ये गेल्यानंतर सिनेमा 2 ते 3 प्रेक्षक असल्यामुळे बंद आहे आणि मी गिरगावात राहतो की नाही सिनेमा आम्ही लावणार नाही, कारण 2 ते 3च माणसं आहे. मग मुळात जर गिरगाव सारख्या ठिकाणी जर प्रेक्षक येत नाही तर तो आता बाकी कुठे येणार आहे तुम्हाला समजत, कुठच्या अशा भागात येणार आहे आणि सिनेमा बघणार आहे. मोठमोठे सिनेमे शो कॅन्सल झालेले आहेत. तर ती ऑडियन्सची जबाबदारी. आम्ही जसं जीव तोडून सिनेमा करतो तो तुम्ही पाहायला पण पाहिजे, तरच ती इंडस्ट्री टिकणार आहे. कारण 200-250 सिनेमे वर्षाला बनतात मराठी. जर ते प्रेक्षकांनी बघितलेच नाही, मग एकीकडे म्हणायचं की तुम्ही साऊथ सारखा कॉन्टेंट नाही. कोणीतरी एक लेख लिहिला होता माझ्यावरती त्या दुमशांच्या, की कंतारा त्याच्या आधी रिलीज झाला होता, की सगळेजण कंतारा सारखा सिनेमा मराठीत नाहीये, तसा विषय हाताळणं. मग आता जो आलाय सिनेमा दुमशान, तो कंतारा नाहीये, पण तशा धर्तीवरती किंवा तशा स्टाईलमध्ये किंवा तशा वेगळ्या कथानक असलेला सिनेमा तो तुम्ही पाहिला पाहिजे. किती लोकांनी पाहिला. तर तुम्ही प्रेक्षकांची जबाबदारी आहे. जेव्हा आपण साऊथची लोक जशी साऊथच्या सिनेमाला प्राधान्य देतात तशी इकडे दिलं गेलं पाहिजे. आणि इथे थिएटर्स पण वाढले पाहिजेत, प्लस त्याचं टायमिंग पण मिळायला पाहिजे शो साठी. सकाळी 10-10:30 वाजता शो असतो, कसं जाऊन कुठचा ऑडियन्स पाहणार आहे. बरोबर. संध्याकाळी 6ला मिळतो शो एखादा, ती फार ऑड वेळच समजतो. आयदर तो दुपारी असायला हवा किंवा रात्री उशिरा जरा मिळायला हवा, तर कुठेतरी जाईल. तिकीट आता तर बऱ्याचदा 100 ते 150 रुपये मराठी सिनेमाचं असतं. ऑडियन्सलाही परवडतं असं नाही, अशा बघणारा ऑडियन्स आहे.
काही लोक सगळे सिनेमे बघतात, बरोबर. असं नाही की नाहीच आहे, पण जोपर्यंत ऑडियन्स तो सिनेमा टिकवणार नाही सिनेमागृहात, तोपर्यंत किती चांगला सिनेमा असला तरी तो टिकणार नाहीच आहे. बरोबर. कारण बघणारा ते- प्रेक्षक नसेल. सिनेमा बनवण्याची मेहनत खूप आहे. खूप आहे, खूप. तेच. मग नंतर ते आपण म्हणतो ना, आता तर बऱ्याचदा असं विचारतात, म्हणजे सिनेमाचं शूटिंग सुरू झाल्यावर जर कधी आमच्या PR ने पोस्ट केली की बाबा हा सिनेमा सुरू झाला, याचं शूटिंग सुरू झालं किंवा शूटिंग संपलं, हम्म. सोशल मीडियावर खाली विचारला जाता कुठच्या OTT वर येणार आहे, हा प्रश्न विचारला जातो. म्हणजे इथून समजतं की आपला प्रेक्षक किती आता किती पुढारलेला आहे. हो हो. म्हणजे तो म्हणतच नाही की मी तो सिनेमागृहात जाऊन बघेन, पण तो आधीच विचारून देतो की तो कुठच्या OTT वर येणार आहे. हम्म. आता सगळ्यांना माहिती झालं सिनेमागृहात, मग तो OTT वर येतो आणि मग TV वर लागतोच. हो. पायरसी एक वेगळीच गोष्ट आहे, ती तर होतेच आहे. पण OTT वर मग आपण सिनेमागृहात करायचाच कशाला रिलीज सिनेमा, बरोबर. OTT वरच प्रेक्षकांना बघायचं. बरोबर. कारण आता आम्ही शॉर्ट फिल्म वगैरे पण बनवतो. मला पण समजतं की किती मेहनत लागते. म्हणजे शॉर्ट फिल्मला एवढी मेहनत लागत असेल तर सिनेमाला किती लागत असेल. आणि आणि सिनेमाला कसं आहे की अर्थ काय, तुमच्याकडे भले किती चांगली चांगली स्क्रिप्ट असो, हो. जोपर्यंत त्यात पैसा नसेल लावणारा कोणी किंवा तुमच्याकडे पैसा नसेल, तर तुम्ही ते सिनेमाचं शिवधनुष्य पेलूच शकत. हो. बरोबर. शेवटी ती कुठेतरी धंदा हा सुद्धा महत्वाचा आहे. कला 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 अशी किती कला, बरोबर. सगळेच कलाकार असतात, पण शेवटी एक माणूस असा असतो की त्याच्या कलेला कुठेतरी तो प्राधान्य म्हणजे पैशाचा बेस देऊन उभा करतो. उद्या तो माणूसच डुबला तर कला कशी काय तरणार आहे. बरोबर. मग आमच्याकडे किती कला असून काय उपयोग आहे, तेही महत्वाचं आहे. म्हणजे मी वेगवेगळ्या विषयांवरचे वेगवेगळे सिनेमे करतोय, माझं चांगलं चांगलं चाललंय, पण मला जो निर्माता सपोर्ट करतोय किंवा मला जो निर्माता माझ्या सिनेमाला ची निर्मिती करतोय, तोच जर उद्या टिकला नाही तर मी चांगले चांगले सिनेमे लिहून किंवा करून काय उपयोग आहे. बरोबर. तुम्ही डिरेक्शन करताना आतापर्यंत कोणकोणती चॅलेंजेस फेस केली? चॅलेंजेस तर डिरेक्शन मध्ये प्रत्येक क्षणाला असतं. एक तर चॅलेंज स्वतःला असतं की जे आपण लिहितो तो किती चांगल्या प्रकारे आपण ते शूट करू शकतो, त्याचं क्राफ्ट काय असेल आणि ते कसं एडिट होईल, कसं दिसेल, म्युझिक, हे तर तुमचं कामाचं चॅलेंज आहे. पण कामाच्या बाहेरही बऱ्याच गोष्टी म्हणजे असतात ज्या तुमच्या डोक्यात घुसत असतात काम करताना. तिथली पॉलिटिकल बॅकग्राऊंड असेल, तिथली सामाजिक परिस्थिती असेल, तिथली भौगोलिक परिस्थिती, कधी वातावरणामधले बदल असतात. म्हणजे मला आठवतंय की मी 20 जुलैला माझा एक सिनेमा कन्फर्म झाला, पिकोलो या निर्माता त्यांनी कन्फर्म केलं की आपण हा सिनेमा करतो. आता मला शूटिंग सुरू करायचं होतं 1 ऑगस्टला, अवघ्या 10 दिवसात. तयारी माझी बऱ्यापैकी आधी चालली होती, पण निर्मात्याने 20 तारखेला कन्फर्मेशन केलं, सगळेच बोर्डवर आले आणि 1 तारखेचं शूटिंग आम्ही 2 तारखेला सुरू केलं. काही कारणास्तव थोडा 1 दिवस आम्हाला एक्स्ट्रा हवा होता. पण मला लक्षात आलं की त्या सिनेमाचं शेड्यूल होतं 12 दिवसांचं, तो 14 तारखेला तो संपणार होता. आणि आणि तो पूर्ण वादळी परिस्थितीमध्ये तो शूट करायचा आहे. समुद्रावरचं वादळ आणि ते ऍक्युवेदर मध्ये दाखवत होतं की अमुक वेंगुर्ल्यात जो समुद्र किनारा आम्ही शूट करत होतो नेवती बंदरवर, किल्ले नेवतीला, 1 तारखेपासून 14 तारखेपर्यंत वादळ दाखवत होतं. पण मी एका भीतीने ते एवढं फास्ट शूट केलं की माझा सिनेमा 13 तारखेला संपला. 11 दिवसात काहीच राहिलं नाही, गाणं नाही, काही नाही. आणि मग मी 13 तारखेला अख्ख्या क्रूला मुंबईला पाठवलं. 14 तारखेला फक्त मी ऍक्टरना आणि स्टील फोटोग्राफरना त्यांना ठेवून घेतलं, कारण पोस्टर शूट करायचं. ते पोस्टरचं शूटिंग आमचं होऊ शकलं नाही, एवढं लख्ख ऊन होतं उन्हाळ्यासारखं. पावसाळा आणि समुद्र आहे शेवटी, बरोबर. तर समुद्र जेवढं लख्ख ऊन तेवढं तो पटापट किनारा सुकायला लागतो. आणि समुद्राच्या जेवढ्या भागात पाणी आहे ती भरती ओहोटी तर चालूच असते, त्याच्यामुळे तो उन्हाळा पावसाळा आहे, आकाश क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला कळतच नाही. तर समजा त्या दिवशी माझं शूटिंग असतं तर माझा सिनेमा तिथे थांबला असता, तो पुढच्या वर्षीशिवाय झाला नसता. जर तो दिवस माझा राहिला असता शूटिंग किंवा आदल्या दिवशी माझं शूटिंग नसतं संपलं. असे खूप चॅलेंजेस असतात प्रत्यक्षात. की दोनशांमध्ये 700-800 कलाकार आहेत,
मेन ऍक्टर, सेकंडरी ऍक्टर, ज्युनियर ऍक्टर, त्या सगळ्यांना सांभाळायचं. त्यांच्या बरोबर जवळजवळ 5-5, 6-6 किलोमीटर त्यांना चालत न्यायचं, गावापासून जंगलापर्यंत शूट करत जायचं. असं त्यात प्रत्येकाला म्हणजे खूप लांब अनेक ठिकाणी कॅमेरे आहेत. कोणी चुकून काही उलट सुलट केलं तर कॅमेरा पकडलं तर शॉट खराब होऊ शकतो. असं प्रत्येक सिनेमाकडे काही ना काहीतरी अडचणी असतात. पण शेवटी ती मजा आहे, फेस करून त्यांना पार करून आपण जेव्हा पुढे जाऊ तेव्हा सगळं घडतं. बरोबर. त्यातून एक म्हणजे नवीन काहीतरी शिकायला पण शिकायला मिळतं. मिळतं. बरोबर. ज्यांना डिरेक्टर व्हायचंय त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांनी काय केलं काय पाहिजे? नाही, त्यांनी स्वतःच्या मनाला जी वाटेल ती गोष्ट प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न करावा. बरोबर. आणि सिनेमे बरीचशी मुलं फिल्म स्कूल्स मधनं त्यांना टेक्निक तिथे शिकवलं, काय मुळात तिथला विषय असतो. जसं आपण शाळेत शिकतो की आपल्याला पुढे जाऊन काय करायचं किंवा कशा पद्धतीने आपला बेस देणार, तसं तो फिल्म स्कूल मध्ये त्यांना शिकवलाच जातो. पण जे इनफॉर्मली शिकतायत चांगले चांगले सिनेमे बघितलं तुमच्या लक्षात येतं, तुमची क्राफ्ट कशी डेव्हलप कराल तुम्ही याकडे लक्ष द्या. आणि मला असं फार प्रामाणिकपणे माझं पहिल्यापासून मत आहे की जे तुमच्या मातीतलं आहे ते जास्त काळ टिकणार आहे. बरोबर. आज माझी ओळख पिकासोमुळेच राहिलेली आहे किंवा पिकासोमुळेच मी आत्ता एक हिंदी सिनेमा कम्प्लीट केलाय. त्यात मी आता नाव नाही घेणार फक्त कारण ते गुलदस्त्यात एक मोठा ऍक्टर हिंदीतला असं मला म्हणालाय की शेवटी पिकासो ही तुझी ओळख आहे. बरोबर. त्याने तो सिनेमा पाहिलेला आहे. त्याच माझ्या कामावरतीच त्याने होकार दिलेला त्या सिनेमासाठी. तर ती तुझी ओळख आहे. मला ती प्रत्येक क्षणाला जाणून त्याची होत राहते, कारण ती शेवटी माझ्या मातीतली होती ती गोष्ट. आणि ती करतानाही माझ्या काही असं डोक्यात नव्हतं. बऱ्याचदा काही लोक म्हणजे काहींचं असं म्हणणं असतं की मी ठरवून हा सिनेमा केलाय की मी हा हिट करूनच दाखवेन किंवा हिला अवॉर्ड्स घेऊनच दाखवेन किंवा सक्सेसफुल करेन. असं काही नाही. जे ते आता योगाने होत गेलं ते त्या सिनेमाचं यश होतं असं मी समजू. कारण गोष्ट सुचणं, गोष्टीला निर्माता मिळणं, मग ती लिहिली जाणं, मग तिचं सगळी जमवाजमव करून एक चांगला सिनेमा क्रिएट होतो सगळ्यांच्या. बरोबर. एकट्या माझी मेहनत नाहीये, प्रत्येकाची त्या सिनेमातल्या मेहनत, अगदी निर्मात्यापासून ते माझ्या स्पॉट बॉय. कारण भर पावसात कोकणातल्या मुसळधार पावसात जुलै महिन्यात शूटिंग केला तो सिनेमा. जुलै ऑगस्ट महिन्यात शूटिंग केला तो सिनेमा. तो भर पावसात आम्ही तो शूट केला सिनेमा. त्याच्यामुळे आणि जेव्हा ते प्रोडक्ट आलं तेव्हा त्याच्याबद्दलही अनेक मतं प्रत्येकाची होती की एक दशावतारी नाटकच असतं, चालू राहतंय सिनेमा सारखं सारखं दशावतार नाटकच दिसतंय. त्याच्यातली गोष्ट कुठेतरी हाईड झालीये, त्या मुलाचं कॅरेक्टर कुठेतरी हाईड झालंय. पण त्या सगळ्यावरती मात देऊन सिनेमा सक्सेसफुली पुढे त्याला अवॉर्ड मिळालं. त्याची कमाई OTT रिलीज पहिला झाला, त्याच्यानंतर थिएट्रिकल झाला, त्याच्यानंतर सॅटेलाइटला आता सिनेमा येईल. आणि जे सिनेमाने ते यश पाहिलं आणि त्यानेच खऱ्या अर्थाने मला ओळख. पण त्याचं फॉर्मल ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे. फॉर्मल आता मी कुठे फॉर्मल ट्रेनिंग घेतलं, मी शिकतच गेलो. बरोबर. मी करत शिकत गेलो. एक प्रोसेस अशी, आम्ही ऍडव्हर्टायझिंग मध्ये असताना काही दिग्दर्शकांकडनं, जे ऍडव्हर्टायझिंगचे मोठे मोठे दिग्दर्शक आहेत, जसं नितेश तिवारी, त्यांच्याबरोबर मी 5 ते 6 ऍड केलेले प्रोडक्शन. तर ती प्रोसेस मी बघायचो. ज्यांनी दंगल शूट केला होता, दंगल किंवा तर ते प्रत्येक जण त्या वेळी त्या प्रोजेक्टला त्या गोष्टीला प्राधान्य देऊन त्याच्याप्रमाणे अभ्यास करा की मी हा सिनेमा किंवा ही ऍड कशी शूट करेन किंवा मी क्राफ्ट कसा करेन. तर ती मेहनत प्रत्येकाला आहे, त्यांना तशी मलाही आहे. पण ते आपण आपलं करायला लागतं, त्याच्यासाठी कुठचाही शॉर्टकट नाही. अच्छा. ती मेहनत तुम्हालाच करायची आहे. तुम्ही फिल्म स्कूल मधनं या किंवा तुम्ही फॉर्मल ट्रेनिंग न घेता असिस्टन्सी करून शिका. बऱ्याच जणांना असं वाटतं इंडस्ट्रीमध्ये की हा तर हार्डकोर प्रोडक्शन करणारा माणूस होता. त्यांना कोणाला माहिती नाही की मी आधी 2 सिनेमांना असिस्ट केलं होतं, बरीच नाटकं केली, मी नाटकांसाठी दिग्दर्शनही केलं, ऍक्टर म्हणूनही काम केलं, लिहिली सुद्धा आहेत. ओके. पण हे कोणालाच माहिती, त्यांचं म्हणण्याचा हा प्रोडक्शनचा माणूस डिरेक्टर झाला कसा, त्याला नॅशनल अवॉर्ड मिळालं कसं, असं बऱ्याच जणांना निर्माण झालेला प्रश्नही आहे. पण मी प्रत्येक क्षणी जेव्हा मी प्रोडक्शनही करत होतो तेव्हा मी जसं म्हणालो, नितेश तिवारी असू दे, मोठमोठे डिरेक्टर, अभिनय देव असू दे,
सुजात सौदागर असू दे, हे जे काही मोठे मोठे डिरेक्टर आहेत, हे जेव्हा काम करत होते तेव्हा मी आसपास प्रोडक्शन करता करता त्यांची क्राफ्ट कशी त्यांची आहे ती शिकतच होतो. बरोबर. ते ट्रेनिंग चालूच होतं 12 वर्ष. त्यात चांगले चांगले सिनेमे बाबा हा कोणी सजेस्ट करायचा हा सिनेमा पाहून घ्या, फार इम्पॉर्टंट आहे, किंवा याच्यात बरंच शिकण्याचं, स्क्रीन प्ले बघा, त्यातले ऍक्टिंग स्किल्स बघा, कसा ऍक्टरने कॅरेक्टर क्रिएट केलंय, उभं केलंय, डिरेक्टरने काय पद्धतीने ते शूट केलंय, ओव्हरऑल प्रोडक्शन कसं केलंय, फायनल आउटपुट कसं आलंय, ही सगळी क्राफ्ट शिकवली. ती प्रत्येकाची प्रत्येकाला करायची आणि ती जेवढी तुमची असेल तेवढी ती तुमची ओळख राहील. तसं आता तुम्ही माझी म्हणा तुम्ही रिअलिस्टिक सिनेमा, कारण तीच माझी म्हणजे होत गेलंय, मी काही ठरवून नाही केलंय. माझ्याकडे जो सिनेमाला मला जर मुळात ती गोष्ट पटली तर मी ती करतोच. अर्थात ती मी लिहिलेली असेल तर ती मला जास्त भावलेली असते. दुसऱ्या रायटरने ती मला पटल्यानंतर, आता मी एक सोरठ नावाचा सिनेमा केला, ती गोष्ट मला पटली, आवडली, म्हणून मी तो सिनेमा केला. मग तो मी त्या गोष्टीत घुसून ती मी कसं बाबा ती दाखवेल, कसं ती गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवता येईल मला, याचा विचार करून केलेला तो सिनेमा. अरे अच्छा. आता पुढचे तुमचे कोणते प्रोजेक्ट्स आहेत? आता एक धुमशान जो मल्टी लँग्वेज सिनेमा आहे, जी मूळ आपल्या कोकणातल्या होळीवरती शिगम्यावरती ती गोष्ट आहे. आणि एक सिनेमा चालू आहे हिंदीत, गाजर हलवा म्हणून, तुला संपत आलेला आहे, तो एक सिनेमा आहे. आणि अजून 2-3 सिनेमे पुढच्या काही वर्षासाठी मी लिहितोय. त्याचं काम चालू आहे. हे प्रामुख्याने आता येतील. आणि जो मी देजाऊ जो केला होता आधी म्हणजे गेल्या वर्षी, तो आता नेटफ्लिक्सला रिलीज होईल. धन्यवाद सर, तुम्ही ते वेळात वेळ काढून आलात.